भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करो निया चित्त। तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव। अनेकाचे काने गुण दोष मना नाने, मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा। विचिते वचन जेने राहे समाधान, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव। तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजवम सांद्र नीलांबुदाभम, जगणन हितपानी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंधर्म कंज नेत्र, लम चिंतयामी जयांचे केलिया स्मरण। होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुणी आता सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। विठ्ठल विठ्ठल नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला। आज्ञाने म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे। भावे गावे गीत, हिकू नको मला ट्रबल द्या, फक्त बेस कमी करा। शुद्ध करो निया चित्त, तुझ भावा आहे देव, हिकू पूर्ण कमी करा। तरी हा सुलभ उपाव। विठ्ठल विठ्ठल आजची कीर्तन रूपी सेवा
मोठ्या आनंदाने प्रेमाने चालू असणारी नामसाधना. या नामसाधनेला बरं का 2 निमित्त आहेत आपल्या सप्त्याला. एक तर देवीची स्थापना उदो उदो नवरात्र महोत्सव, आणि 10-15 वर्षापूर्वी याच शुभमुहूर्तावर आपल्या गावामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब आणि ज्ञानोबा मूर्ती स्थापना केली होती बरं का. त्या निमित्ताने नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, तुका म्हणे आम्हा टळण्याची नाही नेमा, न चुका नेमा हरिभक्ती. या अनुषंगाने जुनी परंपरा आपण जपत आहात. विठाला विठाला आपल्या या परिसरामध्ये आपलं हे जे गाव आहे बरं का, पांगरा बोखारे, परमार्थाला फार गाव पोषक आहे. मला वाटते पांगऱ्यामध्ये असा आला नाही महाराज एकही नाही बरं का. आपल्या पांगऱ्यामध्ये सगळे महाराज येऊन गेले. इंदोरी करापासून शेंद्रे करापर्यंत सगळे असे लहान महाराज मोठे महाराज पूर्ण बोलले बरं का. अशी आपली जुनी परंपरा आहे. आपलं सर्व दांडगं आहे. आपण खूप असे मोठे मोठे कीर्तन ऐकलेले माणसा. आपला अभ्यास भरपूर असल्यामुळं जास्त बोलता येत नाही. अल्पशा वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहायचा प्रयत्न करूया. विठाला विठाला आजचा हा जो अभंग आहे, हा अभंग 6 चरणाचा आहे. जरा साफ करा. आणि या अभंगा जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्याला कोणाला देव पाहिजे का अशा पारमार्थिक माणसांनी देवाच्या भेटी करता, देव भेटण्याकरता काहीतरी उपाय केले पाहिजे बरं का. ते उपाय कोणते ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. या अभंगाचे आपण जर 6 चरण आपल्या आचरणामध्ये आणली, 6 चरण, या अभंगाचे 6 चरण आपण आपल्या आचरणात आणली, त्याला देव भेटणं फार सोपं आहे. महाराज सांगतात, तुझं व्हावा आहे देव. म्हटलंच कमी करावं मला पूर्ण आवाज. तरी हा सुलभ उपाव. कोणता उपाव? महाराज सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. कोणता? देव पाहिजे का अशा पारमार्थिक माणसांनी एक नियम पाळला. तो म्हणजे कोणता नियम? पारमार्थिक माणसांनी कोणाबद्दल टिंगल टवळी न केली पाहिजे. अनेकाचे कानी आणि गुणदोष मना नाणे, हा एक नियम आहे बरं का देव भेटणे का. चला आता नंबर 2चा नियम कोणता आहे? संतांना मानलं पाहिजे आपण. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, हा एक नियम आहे. अजून कोणता नियम आहे? या वाचन चांगलं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. वेचिते वचन जेणे राहे समाधान. अजून काय? समाजाकरता आपण काय चांगलं, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, असं काम केलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे फार राहिला फार, पण थोडा तरी पर उपकार, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. विठाला विठाला अशा अभंगाचा सरळ भावार्थ असल्यामुळं आपण सुज्ञ माणसात अभंग 6 चरणाचा आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे 6 चरण जर आपण आपल्या ध्यानामध्ये आणले, आपल्या मनामध्ये आणले, तुम्हाला देव भेटणं फार सोपं आहे. तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. कोणता? देवाचं नाव भावाने घ्यायचे बरं का, प्रेमाने घ्यायचे. भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. कुठले काम करताना पारमार्थ म्हटला, भक्ती म्हटली. काय पाहिजे परमार्थामध्ये बरं का? पैसा नाही, मग काय पाहिजे? चित्त. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. पारमार्थ म्हटला की चित्त, संसार म्हटला की वित्त, गाव म्हटलं आपली पत, घर म्हटलं एकमत, आणि शेत म्हटलं काय पाहिजे? खत, की नाही? त्रिपुटी संत महात्म्यांची. परमार्थ म्हटला काय पाहिजे परमार्थामध्ये बरं का? या परमार्थामध्ये पैशाला फार महत्वाची बात नाही. परमार्थ म्हटला आपलं चित्त पाहिजे बरं परमार्थामध्ये. एका अभंगात महाराज सांगतात गाथ्यामध्ये प्रमाणे. काय प्रमाणे? देवाकारणे भाव समाते, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा, एवढ्यासाठी नका करू
सेवा कारणे भावत समात. हो, ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. द्यावे न लगे फारशे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत. अरे परमार्थ म्हटला काय पाहिजे भक्ती परंपरेमध्ये? चित्त पाहिजे बरं का, आपलं ध्यान पाहिजे, आपलं मन पाहिजे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं परमार्थामध्ये ध्यान असेल ना, चित्त असेल ना, तुम्हाला भगवान भेटणं सोप अवघड आहे का? अजिबात नाही. देवीची पूजा करा का देवाची पूजा करा, कुठलाही साधना म्हटली, कुठलंही क्षेत्र म्हटलं, काय पाहिजे पा ध्यान कसं? चित्त स्थिर पाहिजे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं भावाशिवाय देव भेटतो का? प्राप्त होत नसतो. आपल्या भक्त परंपरेमध्ये, भक्त मालिकेमध्ये ज्यांना भगवान भेटलाय त्यांची जात पहा कोणती येते. एक अभंग आहे, ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. तो अभंग 13 चरणाचा. किती चरणाचा? 13. कोणता अभंग आहे तो? उंच नीच काही नेने भगवंत. यातली यादी पहा. देव कोणाला भेटलाय? चांभाराला, कुंभाराला, माळ्याला, खटकाला, अशांना भगवान भेटला बरं का. महाराज सांगतात चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले बोलणे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले. सज्जन कसाया विकू लागे मास, मार्या सावत्यास गुरपू लागे. सजन कसाया विकू लागे मास, मार्या सावत्यास गुरपू लागे. उंच नीच काही ज्ञान भगवंत, इष्ट भाव भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. आमचा भगवान जात पाहत नाही, आमचा भगवान कुळ पाहत नाही, आमचा देव गोत्र पाहत नाही. काय पाहतो? फक्त भाव. बर का, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं चांभार कोण तो? रोहिदास यांना भगवान भेटला, सामान्य कुळातला. कुंभार गोरोबा यांना भगवान भेटला. कान्होपात्रा कोणाची कन्ये? पाटलाची का देशमुखाची का ब्राह्मणाची? तिची माई वेश्या कळवातीन बाई, हिची कन्या, हिला भगवान भेटला. सामान्य गोष्ट बरं का. मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. ते पंढरपूरचे मंदिरातले ते ब्राह्मण भट आहेत ना, भट, त्यांच्या हाताला घट्टे पडले. घट्टे आबा काचे घट्टे पडले? रुमण्याचे का कसले घट्टे पडले? त्यांना घट्टे पडली. ती मूर्ती घासू 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 घासू. कुठली मूर्ती? गावातली नाही, पंढरपूरची मूर्ती. ती मूर्ती पाहण्याकरता आपण तरसतो बरं का. तरसतो का नाही? समजा आपण वारीमध्ये पंढरपूरला गेलो, वारीमध्ये तर कुठं गोपाळपुरा आणि कुठं मंदिर, किती अंतर लांब आहे. त्या काळामध्ये, वारीच्या काळामध्ये 3-3 दिवस माणसं बारी काढतात. 3 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, अंगाला आंघोळ नाही, एवढी बारी काढली. आणि मंदिरामध्ये आपण गेलं, चान्स भेटतो उभं राहायला. किती घंटे? किती मिनिटं? सेकंद पण नाही. तर 2 चय विजय. एक ती पोलिसीन बाई ढेरीवाली, एक पोलीस धरायला वढायला, चला चला उडवा उडवा उडवा. पण शास्त्र असं म्हणतं आपला भाव पक्का असेल ना एका सेकंदामध्ये तर भगवंताला पहा, तो तुम्हाला पाहणार आहे. बस आपलं कामच झालं. विढाला 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 भगवान परमात्मा सध्या आता कोणाला भेटलाय? ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. फक्त भोळ्या भक्ताला. बरं का, तर ट्रबल द्या, स्पष्ट असं बोलणं कळत नाही बरं का. माझं बेस कमी करा, काहीतरी स्पष्ट बोलणं कळत नाही.
हॅलो हा बस बरं आहे आता. विठाला 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 तुम्ही आजही पहा गोकुळामधली गवळ्याची पोरं पहा. कोणाची पोरं? गवळ्याचे पोरं. महाराज सांगतात गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली. शेंबडे पोरं शेंबडे. त्यांना भगवान भेटला. त्यांनी काय पुण्य केलं असेल? ध्यान द्या म्हणजे माझ्या बोलण्याकडे. देव भेटण्याकरता आपलं पुण्य पाहिजे बरं का. काहीतरी पुण्य पाहिजे. आणि ते पुण्य किती पाहिजे बरं? एका सप्त्यापुरतं का हप्त्यापुरतं का वर्षापुरतं? सध्या आता असं प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला मला काय वाटायले? माळ घातली आणि कीर्तन सुरू केलं की मला भगवान भेटला पाहिजे बरं का. असं कोणाला वाटले? ह्या बायाला असं वाटते. हरिवड म्हणलं आपण भजनाला गेलो. आपण काय केलं? म्हणलं हरिपाठ. आपण कोण झालो? जनाबाईच. बायाचं म्हणणं. आपलं म्हणणं काय? आपण कोण झालो? तुकोबरेचा माऊस भाऊच बरं का. एका सप्त्यामुळं ध्यान द्या. एका हप्त्यामुळं एका वर्षामुळं भगवान भेटतो का? ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे मंडळी. देवाच्या भेटी करता एवढे प्रयत्न पाहिजे, एवढे प्रयत्न पाहिजे की त्या प्रयत्नाला अंत आहे का? त्या प्रयत्नाला अंत अजिबात नाही. एक सामान्य भावगीत आहे बरं का. काय भावगीत? नाही खरचली कवडी दमडी नाही वेचिले दाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. प्रमाण नाही, सामान्य भावगीत आहे. पुढे मुद्दा आहे. पुढे कोणता मुद्दा आहे? असं म्हटलंय कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी. माझा मुद्दा पुढे काय? तो मुद्दा ध्यान द्या. असं म्हटलंय जन्मभरीच्या श्वासा इतके सप्ताहभर नाही, हप्ताभर नाही, वर्षभर नाही, जन्मभराचे श्वास देणं घेणं ते किती असतील हो? जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. देवाच्या भेटी करता आपण काय केला पाहिजे? त्याग घराचा, दाराचा, संसाराचा, शरीराचा देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते जियला अवघा भोग ते जियला अवघा भोग ते जियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते जियला अवघा भोग ते जियला अवघा भोग ते जियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग ते जियला अवघा भोग ते जियला अवघा भोग ते जियला. देवासाठी घेऊन देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग ते जियला. ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. अवघा भोग ते जियला. शास्त्र असं म्हणतं भगवान भेटण्याकरता पारमार्थिक मनुष्य म्हटला जे आपलं जीवन आहे पारमार्थिकाचं बरं का. जीवन आपलं कसं पाहिजे माहिती काय? आपल्या प्रपंचामध्ये भोग नाही, काय पाहिजे? त्याग. त्याग पारमार्थ म्हटला भूषण आहे. कशानं? कशानं भूषण आहे? त्यागानं. त्याग केला पाहिजे बरं का मंडळी. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सध्या आता कोणी परमार्थ करते, आपला जो परमार्थ आहे हा त्यागाचा आहे का हो? हे बिस्लरीचं पाणी पिणं म्हणजे काय? त्याग काय आहे? भोगच आहे की नाही. जुन्या काळी महाराज नियम पाळायचे कीर्तनाचे बरं का. 2 घंटे पाणीही प्यायचं नाही, 2 घंटे गुळही खायचं नाही. आता कीर्तन म्हटलं 10 बिस्लरीचा बॉक्स लागालाय आणि 1 किलो गुळ लागालाय बरं का. सांगणं कमी काहीच नाही आणि खायचा पत्ता भरपूर आहे सध्या. आता जुन्या काळचे महाराज पहा अभ्यास करायचे, पूर्ण गाथेपाठ करायचे. ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. जुने महाराज गाथे पूर्ण पाठ करायचे आणि सादर राहायचे. कसं राहायचे? साधं. आता असं आहे का? आणि ते काय कोणती प्रथा काढली का 10 वर्षामध्ये? कोणती प्रथा? कीर्तन शिकलं त्याला कोट पाहिजे म्हणून कोट. पण तो कोट कोण घालाव? कोट कोण घालाव? एखादा अधिकारी माणूस आहे, शरण धिप्पाड उच्च पुरा असा की शरण सुंदर आहे सुंदर आहे आणि त्यांना कुठं घालवतो? त्याला सोबत आहे. काय काय महाराज हाबरीट भाषा युद्धभर महाराज हाबरीट ते कुठं घालत येतं? बरं कोट कधी घालावं माणसानं? हिवाळा थंडी पडली म्हणायचं आता थंडी भरपूर आहे मग कोट घालावं.
या लोकांना हिवाळा कळणं, उन्हाळा कळणं, मे महिना कळणं कधी खोटं का? जमत नसतं. असं ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. पारमार्थ म्हटला काय पाहिजे प्रपंचामध्ये? आपल्या भोग नाही, त्याग. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. एका अभंगात निळूबाऱ्या म्हणतात काय, आम्हाला भगवान भेटला त्याकरता आम्ही काय केलं. बरं का, ध्यान द्या, वाक्य फार गोड येते, स्पष्ट बोलणं कळत नाही. यासाठी यासाठी केले नाग बोला, यासाठी केले यासाठी साठी साठी वो केले नाना याग. काय प्रयत्न केले, ध्यान द्या प्रमाणामध्ये. निळूबाऱ्या म्हणतात याज साठी वो त्यजिले भोग, याज साठी वो अष्टांगादी योग, याज साठी केला विषयाचा त्याग. ब्रह्मचर्य सांभाळलं, ब्रह्मचर्य. काय म्हटले महाराज, याज साठी केला विषयाचा त्याग, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. मी तुम्हाला मगाशी म्हटलं मंडळी, भगवान भेटण्याकरता बरं का एवढे प्रयत्न पाहिजे म्हणून आपले, की त्या प्रयत्नाला अंत आहे का? त्या प्रयत्नाला अंत अजिबात नाही. एवढे प्रयत्न कोण केले होते बरं का, या संत महात्म्यांनी. मी तुम्हाला मगाशी म्हटलं यांची यादी पहा. गवळ्याचे पोरं, सांभार, कुंभार, चोखोबार आहे, महार होते, त्यांना भगवान भेटला. काय कमाल आहे. का, कशामुळं? तिष्ठे भाव भक्ती देखून या. चला आता शबरी माता कोणाची कन्या? हा, शबरी कोणाची कन्या? भिल्लाची. भिल्ल म्हणजे कोण समाज म्हणा, केस होत नाही म्हणा, आदिवासी बांधव म्हणा बरं, इकडे बोलू नका असं पण तपाचा. आदिवासी बांधवाची कन्या शबरी माता. इच्छा हातचे बोरं खाल्ले. बोरं कोण? भगवंतानं. काय कमाले महाराज, किती किती मोठी गोष्ट आहे. शबरीचे बोर रामानं खाले. काय कमाले. शबरी माता, भिल्ल कन्या, यांना भगवान भेटला. आपण तर फार मोठी माणसं पण चांगलं कळत, आपणही प्रयत्न केला पाहिजे. शास्त्र असं म्हणतं देवाच्या भेटी करता फक्त भाव पक्का असेल ना. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी,
माझा भाव तुझे शब्द पहा कसे येते. माझा भाव पैशाची चरणी असं म्हणलं पाहिजे आपण. बरं काय कुठला देवन कुठला काय कोण पाहिले. पैसे भेटले पाहिजे, आपला मान वाढ आपलं आपलं कीर्तन ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. मी का बोलतो असं बरं का मंडळी. परमार्थ फार अवघड आहे. सोपाने परमार्थ करणं. परमार्थ म्हटलं त्याग पाहिजे हो, भोग अजिबात नाही. शांत असो पारमार्थिक माणसानं, चिंता स्थिर असलं पाहिजे, याला फार महत्व आहे बरं का. भोगवादी आपण नसलं पाहिजे, त्यागवादी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. शेगाव संस्थाने गजानन महाराजांचं बरं का. या भारतात ते फक्त कोणाकडे, पाटलाकडे. कोणते पाटील, शिवशंकर पाटील. आणि त्यांना जमीन आहे म्हण का, म्हणणं म्हणजे मला माहिती आहे त्यांना जमीन किती, 3000 एकर बरं का. किती, 30 नाही पण म्हणलं 30, तुम्हाला किती किती नाही, 3000 एकर त्यांना जमीन. किती एकर आहे, 3000 एकर जमीन त्यांना आहे. ते वारले मागं 2-3 वर्षापूर्वी, त्यांचं झालं निधन झालं. त्यांचा नेम होता पा, शेगाव संस्थानला कुठलाही कीर्तनकार बुवा कीर्तन करायला गेला त्याला भेटायची. तर वरच्या रूममध्ये वस्ती होती, प्रत्येक महाराजांची भक्तांनी वसले वरती. त्या प्रत्येक बुवाची वस्ती असती. असा पलक मांडलेला, तगड मांडलेला, इकडून खुर्ची असते. तेवढी मोठी व्यक्ती प्रत्येक महाराजाला बोलताना असं पाया पडते पाया बरं का. प्रत्येक महाराजा असं पाया पडते पाया, आणि पाया पडलं तर खुर्चीवर बसले, खुर्चीवर नाही, भोयला बसायचं. भोयला काय सांगायचं, महाराज हे पत्र वाचा आणि कीर्तन करा. उल्लेख केलाय पत्रात त्या की मी इथला मालक आहे, हे कीर्तनात नाव न आलं पाहिजे. त्यांचं म्हणणं बरं का की मी इथला मालक आहे, कीर्तनात नाव न आलं पाहिजे. तुम्ही काय करा, कीर्तनात नाव घ्या कोणाचं, फक्त गजानन महाराज नाव घ्या, गजानन महाराज नाव घ्या आणि कीर्तन करा. मी इथला मालक आहे असं नाव कीर्तनात न आलं पाहिजे. पहा काय ते माणसं असतील सध्या. आता कोणी कीर्तन आपलं घ्यायला कशा करता, नाव होण्याकरता. सध्या आता आजकालचे आमचे हे लोक हरामखोर कीर्तनकार, आमचे ध्यान नाही भजना कीर्तनावर. आम्हाला कोण आणलं, हे फार मोठे येतं काय काय घेणं नाही बरं. मला एक सप्ताह पूर्ण गावचा असतो, सप्ताह पूर्ण गावचा असतो. घामाघामानं माणसं बिचारी पैसे जमा करायचं, सप्ताह करायचं. आमचे महाराज ज्यानं बोललं का तुझं नाव कीर्तनामध्ये घ्यायचं, मला हे म्हणायचं माझा मुद्दा येते. मी का बोलतो असं, नावा करता परमार्थ करणं आपला शोभत का, शोभत नसतो बरं का. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तेवढी मोठी व्यक्ती महाराज, एवढी मोठी त्यांना प्रॉपर्टी, पण पहा अंगी नम्रता, लीनता, काय स्वभाव त्या बुवाचा, काय कमाल आहे. हा इथे एक गाव आहे, मी तुम्हाला मागे बोललो वाटते, लोहगाव आहे पहा, दिग्रजच्या सोबत पुढे आहे की नाही लोहगाव. त्या लोहगावला एक आदिवासी नावाचा एक मास्तर आहे, अशोकराव पानपुडे गुरुजी. त्या आदिवासी नावाच्या माणसानं इथे एक मंदिर बांधले, 1500 नामदेव महाराज आहे की नाही. त्या बांधकामाला किती देव पैसे बरं आबा, हा 31 लाख. आदिवाशानं किती दिले, तर 31 लाख दान दिले. नाव नाही, गाव नाही, चर्चा नाही, पेपरला फोटो नाही, काहीच नाही. साधारण बरं का, साधारण अशी व्यक्ती. आपला असं आहे का, एकच केळ आणि 15 फोटो सेल्फ्या, दान दान दान. आम्ही काय केलं, रुग्णांना फळ वाटप केलं. आणि कोणते फळ वाटले, केळ. सर्दीने खाऊन मर, सर्दीने. मी का बोलतो असं महाराज, परमार्थ म्हटला की त्याग बरं का, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. विठाला विठाला कुठलंही साधना करताना, परमार्थ करताना, नावा करता परमार्थ करणं आपलं बरोबर का. असं नावा करता परमार्थ आपण न केला पाहिजे बरं का मंडळी. माझं नाव हवं हे करता परमार्थ आपण न केला पाहिजे. शास्त्र असं म्हणतं, आपला परमार्थ पक्का असेल ना तर आपलं नाव कोण करतो जगात, भगवान परमात्मा. वार्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे,
नारायण. नावाकरता परमार्थ करणं म्हणजे आपला शुद्ध मूर्ख. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी तुम्हाला काय बोललो मग अशी, परमार्थ म्हटला की त्याग हा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्याग बर का, त्याग पाहिजे देवाची भेटी करता. विठाला विठाला हरी विठ्ठल माय बाप. आयुष्य आपलं फार मोजकं आहे बर का. जगायचे प्रत्येकाला किती दिवस हो, आपला भरवसा अजिबात नाही. 10-5 वर्ष म्हणण्यापेक्षा नवरात्र महोत्सवामध्ये पुढच्या वर्षी आपण जिवंत असू हे आपल्या हाती का. ग्रास केळी सत्ता नाही हाता, ग्रास केळी सत्ता नाही हाता, ग्रास केळी सत्ता नाही हाती, ग्रास केळी सत्ता नाही क्षणभंगुर हे जाय न कळता आणि ग्रास गली सत्ता नाही हाती. पांडुरंग बुवा लई मोठी माणसं बर का, काहीच नाही हो, काही नेम पाळा तुम्ही. लई मोठी माणसं, लई मोठी माणसं, एक नंबरची माणसं. सध्या आता आळंदी पंढरपूर लोक येत फिरणारे, सत्य करणारे, लांब शर्ट घालणारे तुम्ही नाही बरं. तुमचं खुज आहे पाणी अंगावर स्प्रे मारलेला आणि माईक पुढे दिलं, माईक काही माती म्हणता येत नाही. साधारण राहणं बुवाचं, आवाजामध्ये गोड आहे, पण काही नेम पाळा बरं का. मी तुम्हाला मागे म्हटलो होतो, जे नेम विठ्ठल मात्रा घ्यावी आणि त्यांनी त्यांनी पथ्य सांभाळावे बरं का. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. पारमार्थिक माणसांनी काही नेम पाळले पाहिजे, आपलं वजन वाढणार आहे. विठाला विठाला इतकं उंच म्हणणं सोपं आहे का हो सुभाषराव? सोपं आहे का ते? आता हे जे पकवाज कितला आहे हो, 3ला पकवाज आहे. सध्या आता कुठलाच बुवा 3ला कीर्तन करतो का सध्या? आता फक्त मोतीराम महाराज परंपरेत ते महाराज 3ला कीर्तन सध्या बरं का. आता हे लोक येत नवीन आळंदीगड यांनी काय केले, स्वर मुद्दाम खाली आणलंय. त्रास अजिबात नको बरं का. ते जुनी जाहिरात टीव्हीवर आपली, कम दाम मी जाता धुलाई असं काहीतरी प्रमाणे काहीतरी, कम दाम म्हणजे खर्च कमी उत्पन्न जास्त असे. इतकं उंच पकवाज म्हटलं की ताण पडतो माणसाला बरं का मंडळी. पण हे कोणाला म्हणता येते? आमचे लोक आहेत सगळे साधे बोळे, यांना म्हणता येते. तुकारामजी असतील, आमचे नारायणदेव असतील, सुभाषराव, पांडुरंग महाराज लोक ठीक ना, सहज प्रभू आमचे सहज त्यांना म्हणता येते, सहज बरं का मंडळी. विठाला ग्रास गली सत्ता नाही हाती, क्या जीवन की पकरी हे आस, हातो मेलिया नाही तेरा घास. मी तुम्हाला मागाशी म्हटलं, आपला भरवसा अजिबात नाही. आयुष्य आपलं फार मोजके, काही वर्षापुरते, काही कालापुरते. आपण कधी मरू हे आपल्या हाती का मंडळी? हे आपल्या हाती अजिबात नाही. यमाची आज्ञा कधी होणार आहे, आपण केव्हा सरनात जळणार आहे हे कोणाला माहितीये का? कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी येमी जाती प्राण, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी येऊन जाती प्राण, कोणे दिवशी स्मशानी जाऊन बोला, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, एकटा राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल
चालून कोणी दिवशी घेऊन जाती प्राण, कोणी दिवशी स्मशानी जाऊन. माय बाप एकटे राहावे, एकटे राहावे, देव ठेविल तैशी राहावे. आपला भरवसा आहे का? अजिबात नाही महाराज. आयुष्य फार मोजके. जो प्रपंच आपण करता भोगता हा जो प्रपंच आहे काय, नास काय, मर काय, मरताना आपल्या कामी येतो का? हा प्रपंच मरताना आपल्या कामी येत नसतो. एका अभंगात महाराज सांगतात, मग तेथे कुठं मरताना स्मशानामध्ये, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै माज्ञा. मरताना आपल्या काय काम येतं बरं? फक्त विना पहारा, फक्त भजन, फक्त अन्नदान, फक्त नामचिंतन. बरं का? सोडवी नयमा पासून, सोडवी नयमा पासून, सोडवी नयमा पासून, सोडवी नयमा पासून. करा हरी भक्ती परलोकी कामाय, सोडवी नयमा पासून, सोडवी नयमा पासून. करा हरी भक्ती परलोकी कामाय, सोडवी नयमा पासून, सोडवी नयमा पासून. सोडविल यमापासून या, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. महाराज सांगतात सोडविल यमापासून या. मरताना अंतकाळच्या प्रसंगाला बरं का, मरताना असा उल्लेख केलाय गरुड पुराणामध्ये. एवढा त्रास आहे मरताना, आपण ते पाहतो का? जाऊ द्या, पाहू पुढचं पुढे, आगे की बात और खुदा के हात, पाहू पुढचं पुढे असं म्हणू नका. मराची यातना ही फार मोठी असते बरं का. चुकवायची का? परमार्थ करा आतापासूनच. असा परमार्थ करा, असा परमार्थ करा. कसा परमार्थ करा? सावध होऊन भजनी लागा, सावध होई भजनी लागा, सावध होऊन भजनी लागा, सावध होई भजनी लागा. देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, आणि मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. वा वा. सावध होऊन भजनी लागा आणि देव करा कैवारी. शब्द पहा कोणते ते बरं का. नुसतं म्हणून नका असं असं आचरण पहा. शब्द पहा कोणते ते. देव करा. संसार करू नका कैवारी. कोण करा कैवारी? देव करा कैवारी. भगवान परमात्मा आपला करा. नासका प्रपंच मरताना काम येतो का? काम येत नसतो. माऊली म्हणतात जे जे देखणे सकळ, ते ते स्वप्नीचे मृग जळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे. जे जे देखणे सकळ, हो ते ते स्वप्नीचे मृग जळ. आयुष्य आपलं फार मोजके. एकदा जीवन संपलं ते पुन्हा पुन्हा आहे का? ते पुन्हा पुन्हा अजिबात नाही. महाराज सांगतात जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, असं म्हटलं बरं का. हा चान्स पुन्हा पुन्हा आहे का मंडळी? हा चान्स पुन्हा पुन्हा अजिबात नाही. तुम्हाला आयुष्य म्हटलं का? काय करा आयुष्यामध्ये? या घरचं कामही करा बरं का. आमचं म्हणणं असं नाही जा माहूरला आणि व्हा गोसाई, असं म्हणणं आमचं अजिबात नाही. संत म्हटले घरचं कामही करा आणि घरचं काम करताना देवाचं नावही घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. सावतोबा माळी होते, शेती केली, नावही घेतलं.
कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हरी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, माझी अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई, अभंग पूर्ण वाचा. पुढं काय? विठाला विठाला लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला हा माझा हरी, सावताने केला मळा आणि विठ्ठला पायी गोविंदा गळा. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, प्रत्येक पारमार्थिक माणसांनी नुसता परमार्थ कोण परमार्थही करा, घरचे कामही करा. काय काय माणसं पहा 24 तास निवळ सप्तेच ठोकायचे, पण सप्ते ठोकायचे, सप्ते करू नका, सप्तेही करा, घरचं कामही करा. कारण जर तुम्हाला तुकोबाचे अभंग खरे कळले, टांगाला काटा येतो काटा. हे सगळं जे उघडं पडणारे बघ, तुमचं माझं आपल्या लोकांचं या उघडं पडणारे कधी पडणारे, आता नाही, मरताना. मग टिकोरे यमाचा हे जर नाही काल दुसरा येईल, हे जर नाही काल दुसरा येईल, हे जर नाही काल सरद शेवटी पा काळ बांधून येईल, सरद शेवटी पा सरद शेवटी पा काळ बांधून येईल, सरद शेवटी पा एका जनार्दनी आमचे काही जाईल, एका जनार्दनी आमचे काही जाईल, पिंगळा 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 माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी. प्रमाणे फार गोड येते पिंगळा, पण फार तो गोड झाला बरोबर. कोणी म्हणून कोणी महाराज हे जरी नाही कळलं काय काय तर नवीन काय काय नवीन चाली म्हणा, नवीन काही प्रमाण द्या, पण आता सध्या कीर्तन पहा एक गाजला का कोट दिला ते, मग काय तर नवीन निघालं बाबा ट्यूबला, आता ते सगळं बंद पडलं. आता कोटलाही कोट घालणार ते असं, ते हे जरी नाही कळलं काय ते नुसतं म्हणूच नका हो, आधी आपल्या आचरणामध्ये आणा. हे कोणा करते बरं काही, हे जाऊ दे आंबट कथा. विठाला विठाला प्रमाण गाथ्यामध्ये बरं का, हे बाहेरलं नाही, पण ते कोण म्हणलं पाहिजे, वैराग्यवान महात्मा कधी पैसे घेत नाही कोणाचे, कुठला अन्नही खात नाही, कीर्तन फुकट करतो, त्यानं म्हणलं पाहिजे. दाबून जेवलो इथं आपण पांगऱ्यामध्ये, तारीख घेतली की लगेच फोन असतो आमचा, भाकरी करा ही भाजी करा, राव यायलो बरं का, भाजी करून ठेवा कंदाची, काय तर बापाची पिंडी तुम्ही. मी का बोलतो असं, हिचे प्रमाणात नाशे ते कोण म्हणलं पाहिजे, एखादा महात्मा वैराग्यवान कीर्तन करतो रुपये घेत नाही, अशा कोण म्हणलं पाहिजे. आमचे आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत पंढरपूरचे महात्मे आहेत, ते त्यांनी म्हणलं पाहिजे. पहा त्यांना सोबतही तुम्ही त्यांना आपल्या आश्रमात आलो होतो मागच्या वर्षी, तुकोबाची मूर्ती बसली का आपली, तुम्ही तो आले होते, सुभाषराव आबा आले होते, आपले सगळे गावातले पोरं आले होते, ठीक आहे नाही. त्यांनी बाबांना पाहिले. सध्या आता महाराष्ट्रामध्ये एकच महात्मा आहे, एकच बरं का, कीर्तन करतो पण रुपया कीर्तन रुपयापेक्षा तेल पण नाही काढलं, तेल नाही, गळ्यामध्ये हार नाही, सत्कार नाही, कपाळाला बुका नाही, अंगावर शाल नाही, काहीच नाही. रोजचे कीर्तन पोहायचे 400 किलोमीटर 500 किलोमीटर रोजचे कीर्तन, एवढं लांब लांब फिरायचं, पण तेल पण घ्यायचं नाही. काय वैराग घेत, हा काय कमाल येते पहा. अशा अधिकारी माणसं पाहिजे परमार्थामध्ये, त्यांच्यामुळं सध्या बरोबर परमार्थ आता. आणि सध्या 10-5 वर्षामध्ये आता परमार्थ फार वाढ आहे.
मी तर म्हणतो इथून पुढं सुभाषराव, इथून पुढं अशी आपत्ती येणार आहे. समजा आपला कोणी आजी पंचा जर मेला आणि तेरवी करायची म्हटलं तर 5 गुंठीवर त्याला एकाची पळी येते आणि मग तेरवी करायची पळी सोपण कीर्तन करणं. अशी आपत्ती मला सध्या आता करू नका असं नाही. परमार्थ करा, महाराज बोलवा, पण अधिकारी पहा अधिकारी. सध्या आता कीर्तन कोणी करायले, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ही कला आहे. कला ही कोणालाही करता येते बरं का मंडळी, असं आवड आहे नाही, कोणालाही करता येते. काही अभंग पाठ केले, काही टिपणं बसवली, काही मुद्दे असे पाठ केले, ते कीर्तन कोणालाही करता येते. पण कीर्तनाप्रमाणे आपण वागलं पाहिजे बरं का मंडळी. मला एक म्हणायचे, सध्या आता तुम्ही काय करा, पुढच्या वर्षी सप्त्याला किती मोठे मोठे महाराज बोलवा, पण त्यांना नेम सांगा. कोणता? त्यांना म्हणा महाराज तुमची फी 10,000 आहे का? 10 नाही 20 घ्या. पण तुम्ही काय करा, आमच्या गावात कीर्तनाला टायमाला 8ला येऊ नका, सांच्या परी 4ला या. तर 4ला बोला सांच्या परी. का? जुन्या काळी सप्त्यामध्ये परंपरा होती पा जुन्या काळी. आता मी आपल्या पांगऱ्यामध्ये कीर्तन केले, इथं आजकाल केले का प्रभुदेवा आपण तेव्हा हे मंदिर केलं, आपण तेव्हा कीर्तन केले नाही की नाही. त्या काळी आम्ही होतो 5-6 बुवा लोक, वसमतचं योगेश अग्रवाल, मी, बालू महाराज पांढरीकर, ही नावपत्रिका उरली, साध्या पत्रिका आपल्या अशा, आणि पायी पायी प्रवास जुना काळचा होता महाराज. आणि कीर्तन म्हटलं 4ला काय व्हायचं, 4ला व्हायचं प्रवचन, 5ला हरिपाठ ठीक नाही, आणि कीर्तन व्हायचं. नंतर इथे परंपरा आपल्या गावात ती होती, बंद पडली होती, ती रात्रभर कीर्तनाची परंपरा आपल्या रात्रभराची. मग काय करा, त्या बोला तुम्ही 4ला बोलवा, आणि त्या बोला म्हणा तुम्ही काय करा, आधी तुम्ही आधी करा प्रवचन, आणि त्या बोने प्रवचन केलं त्यांना उभं करा. कशाला? हरिपाठाला. सध्या आता हे जे मोठे मोठे लोक आहेत ना, मोठी मोठी घातलेले जास्त फीवाले, एकालाही पाठ नाही हरिपाठ बरं का, एकालाही पाठ नाही. आपली संधी आहे ती पाठ केली पाहिजे आपण. त्या बोला 4ला बोलवा, करून घ्या प्रवचन, आणि 5 वाजले महाराज घ्या विना, आणि काय करा हरिपाठ करा थपटाका. आणि त्या बोने हरिपाठ केला, त्याला जेऊ घाला, आणि त्या बोने पटका बांधला सुभाषराव, त्याला म्हणा पटका बांधा आणि तुम्ही अभंग घ्या. पण कोणता अभंग घ्या तो अभंग तुम्ही सांगा. गावकरी मंडळींनी महाराज तुमचा आजचा हा अभंग आहे, तुम्ही त्या अभंगावर कीर्तन करा, असं आपण बोललं पाहिजे बरं का मंडळी. पण सध्या कोणी म्हणतं का तुम्ही हा अभंग घ्या. आता गाथ्यामध्ये अभंग आहे, कोणता अभंग आहे? जेथे कीर्तन करावे आणि तेथे अन्न न शिवावे. हा अभंग कोणाचा आहे? आमिर खानचा आहे का? तुकाराम महाराजचा अभंग आहे. पण सध्या आता एकही महाराज तो अभंग घेतो का? काऊन कोण आहे बरं? अभंग गाथ्यामधला आहे तर घ्या होता, पण आपल्या अंगावर येते ती अशी भांगड येते. मी का बोलतो असं महाराज? परमार्थ म्हटला की त्याग हा मुद्दा फार महत्वाचा आहे. विठाला 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 आहे. एकदा आपलं जीवन संपलं, हा जन्म पुन्हा पुन्हा आहे का मंडळी? हा जन्म पुन्हा पुन्हा अजिबात नाही. काय करा, वेळ भेटला त्या वेळामध्ये देवाचं नाव घ्या. गाथ्यामध्ये प्रमाणे आपण भाग्यवान येत, आपण जिवंत येत ना, ही देवाची कृपा आहे. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचवणी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बर का, 24 तास घरचं काम करा, आणि घरचं काम करताना मंडळी देवाचं नाव घ्या. पण नाव कसं घ्यायचं? अभंगाचं प्रथम चरण. भावे गावे गीत, 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 भावे गावे
तुकोबारा म्हटले भावे गावे गीत. देवाचं नाव घ्या पण कसं घ्या माहिती काय, भावाने घ्या भावाने. मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी भावाशिवाय भगवान भेटतो का, एक प्रमाण नाही. आता अशा अनेक प्रमाण येतं, आपला फार मोजका असल्यामुळे प्रमाण कमी घ्यायचे बरं का. भाऊ बळे या कळे रवी ना कळे, ठीक नाही. भाव नसेल ना त्या परमार्थाला महत्व अजिबात नाही. मूल्य घातले रडाया नाही आसू आणि माया, असा परमार्थ होता. शास्त्रामध्ये भावे गावी गीत. देवाचं नाव भावाने घ्या. या अभंगामध्ये एक मुद्दा, तो म्हणजे कोणता मुद्दा आहे तुकोबाराचा, भावे गावे. गावे म्हणजे गायन करा असं उल्लेख केलाय. तुम्ही म्हटले मला गाता येत नाही, मग काय करावं. खरे आमचा भगवान परमात्मा स्वर पाहत नाही, ताल पाहत नाही, तुमचा आवाज पाहत नाही, काय पाहतो, फक्त शब्द पाहतो बरं का. गाथ्यामध्ये प्रमाणे आदरणीय वैकुंठवासी काशीराम व आबाई डोळीकर त्याकडे ते म्हणायचे पहा, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, हे माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. बाकी आपण काय करावं, हेर हरी हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बरं का असं म्हटलं पाहिजे आपण. मी तुम्हाला मगाशी म्हटलं आमचा भगवान परमात्मा तुमचा आवाज पाहतो का, तुमचा आवाज पाहत नाही. आणि जर देवाने आवाज पाहिला असता पांडुरंग कोण देव आपला केला असता अगोदरच. आमचा भगवान आवाज पाहत नाही, फक्त भाव पाहतो, भाव बरं का, आहे की नाही. मग काय म्हटले महाराजांनी, भावे गावे, पुढे काय म्हटले, गीत. काय करा, नाव देवाचं कसं घ्या, भावाने घ्या, पण कोणतं घ्या, गीत शब्द वापरला. भावे गावे गीत. आता गीत अनेक प्रकारची आहेत. भावगीत आहे, गोपी गीत आहे, वेणुगीत आहे, प्रेम गीत आहे, राष्ट्रगीत आहे, अजून खूप गीत आहेत. पण शास्त्र असं म्हणतो कुठलंही गीत गाण्यापेक्षा असं गीत म्हणा की ज्या गीतामध्ये तुकोबाचं नाव असलं पाहिजे बरं का. तुका म्हणे हे असं शिक्का असलं पाहिजे परमार्थाला. सध्या आता गीत कोणी म्हणाले कीर्तनामध्ये, पण कोणते गीत, जीभजोड ते असे पाठ केलेले गीत ते, ठीक नाही. आता आमच्या कुरुंद्याला परंपरा आहे, कुरुंद्याला ते भजनाची, ठीक नाही. रेल्वे पटरी ओलांडली पलीकडं आबा सरासरी असं पकवाज नाही तिथं, पकवाज नाही, विना नाही, टाळ नाही, ढोलकी आणि कॅशिव संगत दिदी त्या ताफाती आणि ती गाणी म्हणणार, कन्हैया लागला तुझा रे छंद मला हो. आणि तिनं गाणं म्हणलं एक संघ असते मुद्दाम बारीक गळ्यावाला, आका श्यामाचे कापशे यांनी 10 रुपये दिले तुला. ती पण म्हणते कन्हैया लागला. हे भजन आहे का होई, माफ करा बरं का तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही, हे भजन आहे काही टाइमपास काही संगीत असं. याला नाव तुम्ही काय करा माहिती का, काहीतरी वेगळं नाव द्या, लोकनाट्य म्हणा, टाइमपास म्हणा, पण त्याला भजन म्हणू नका बरं का. मला हे म्हणायचे, भजन म्हटलं कसं पाहिजे, त्याला गाथ्यामध्ये प्रमाणे विठाला विठाला लावणी मृदंग श्रुती टाळे घोषे, लावणी मृदंग श्रुती टाळे घोषे, लावणी मृदंग श्रुती टाळे घोषे, लावणी मृदंग श्रुती टाळे घोषे. शेव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने,
टाळ घोष काय म्हटले महाराज? लावणी काय ढोलकी, लावणी मृदंग, श्रुती म्हणजे टाळ, विना विना माफ करा, श्रुती म्हणजे काय? विना, टाळ घोष, आणि शेऊ ब्रह्म रस आवडीने. इकडं असे लावणी ढोलकी तुन तुन क्या शिव, आणि शेऊ सोम रस आवडीने. राग म्हणू नका, खरं बोलले पाहिजे कीर्तनामध्ये. तुकोबारा सांगायचे, कथे माझी भीड धरी आणि त्याची माय व्याभिचारी. जे प्रमाणात कीर्तनाचे बोललेच पाहिजे बरं का मंडळी, असं वरवर चोभाळलं पाहिजे. कीर्तन खरं केलं पाहिजे माणसानं. मी का बोलतो असं? परमार्थ म्हटला काय पाहिजे? गीत कोणतं म्हणायचे? देवाचं गीत गायचे. रामकृष्ण किती गात टाळाचे पोळ्या वाजवीत, रामकृष्ण किती गात टाळाचे पोळ्या वाजवीत, रामकृष्ण किती गात टाळाचे पोळ्या वाजवीत, रामकृष्ण किती गात टाळाचे पोळ्या वाजवीत. टाळाचे पळ्या वाजवीत. पुन्हा एक प्रमाणे पहा मधलं काय प्रमाणे? नोहे मग बाधा काळ दूत यमाची. अगोदर काहीतरी प्रमाणे चांदी काय? विढाला विढाला सुखे शेऊ ब्रह्मानंदा आणि गाऊ राम नाम सदा. नोहे मग बाधा काळ दूत यमाची. तुम्ही आजही पहा, ज्या अभंगात तुकोबाचं नाव आहे, ज्या अभंग तुकोबाचे येत ना, ते म्हणून पहा आपलं वजन वाढणार आहे. वाढतं का नाही? सध्या आता जे मान आहे कोणत्या भजनेला आहे? संगीत भजनेला का वारकरी भजनेला? पैसे वाचराव हा संगीत नाही हो, संगीत नाही ते नाही तर ते पण सरासरी पहा तुम्ही. संगीत भजने म्हटलं की ते टपरे पांढरे गेला चहा प्यायला, ते पारमार्थिक माणसं आपण येतं, आपण तुकोबाचे लेकर येतं. कोणी म्हणतं बाबा ते महाराज येतं, वारकरी येतं, महाराज या काय घेता? चहा घेता, कॉफी घेता का जीव घेता? आमचा जीव म्हणत नाही कोणी, पण काय घेता काय? कशामुळं? तुकोबाचं नाव घेतल्यामुळं. मी मगाशी म्हटलं होतं असं गीत गा की जे गीतामध्ये देवाचं नाव असलं पाहिजे. भावी गावी गीत. पण पुन्हा एक म्हणजे म्हणतो कोणता? शुद्ध करून या चित्त. हे जे आपलं मन आहे का, चित्त शुद्ध पाहिजे बरं का, तरच परमार्थ आपण केला पाहिजे. चित्त आपलं तर भरका असेल ना, त्या परमार्थाला महत्व अजिबात नाही. शुद्ध करून या चित्त. आता बरेचसे मुद्दे येतं, पण 10 मिनिटं फक्त माझे बाकी येतं. अभंग पूर्ण करणं माझं कर्तव्य. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आपल्या मनात पारमार्थिक माणसाने कुठलेही विकार बरं का न ठेवले पाहिजे. तुम्ही आजही पहा, परमार्थ करताना हे विकार लांब ठेवा आणि मग परमार्थ करा. गाथ्यामध्ये प्रमाणे तो का म्हणे? चित्त करावे निर्मळ आणि येवनी गोपाळ राही तेथे. जनाबाईनं परमार्थ केला, देवाला हाक मारली, भगवंत आमच्या घरी या, देवा आमच्या घरी या. येतो म्हणले जनाबाई, पण काय करा? तुमच्या घरची माणसं आहेत ना, बाहेर काढा मग येतो. त्याने काय केलं जनाबाईनं? आपल्या घरातले विकार बाहेर काढले होते. सामान्य गवळण आहे. हारिया हो हारिया हो हारिया हो माझे मंदिरी नाही ना दुसरे कोणी घरी. नाही ना नाही ना दुसरे कोणी घरी. हरिया हो हरिया हो हरिया हो माझे मंडेरी. नाही ना दुसरे कोणी घरी. नाही ना हरी रे कोणी घरी.
सासू गेली गावा माहेरी गेल्या कल्पना जावा नाही ना दुसरे कोणी घरी. तेव्हा भगवान म्हणाला आणि काय केलं त्यानं आपल्या मनामध्ये मग म्हणल्या धरीला पंढरीचा अभयबंदी खाना केला आणि आता विठ्ठल शुद्ध करून या चित्त भावे गावे गीत. आणि मग मात्र तुझं व्हावा हे देव आणि तरी हा सुलभ उपाव. शास्त्र असं म्हणतं ज्या माणसाला देव पाहिजे का अशा पारमार्थिक माणसाने एक फार नेम चांगला आहे तो सांभाळला पाहिजे. तो नेम कोणता आहे? तिसरं चरण म्हणा. आणि काचे कानी 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 आणि काचे दोष म्हणा नानी. ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कुठल्याही माळकरी माणसानं कुठल्याही पारमार्थिक माणसानं कोणी कसंही का असं तुम्हाला बोलायचं का बरं का समोर बोला तोंडावर पण माघाऱ्या कोणाला बोलू नका. मी कुठे कीर्तन करताना कोणाला बी समोर बोलतो बरं का. माघाऱ्या कोणाचं घेत नसतो. पारमार्थिक माणसाला सोबत का सोबत नसतं. जे खरं आहे का ते खरं माणसानं बोललं पाहिजे. पारमार्थिक माणसाने माघाऱ्या टिंगल जवळ कोणाची न केली बरी. गाठ्यामध्ये प्रमाणे समजा एखादा बुवा आहे तो आपल्या समोर आला या बुवा तुम्ही चांगले असं म्हणायचं आणि तो गेला फालतू येते असं म्हणायचं. जमतं का ते? जमत नसते. गाठ्यामध्ये प्रमाणे समजा एखाद्या बुवाचा आपण माघाऱ्या टिंगल टवाळली केली त्या बुवाचं पूर्ण पाप आपल्या माती बसते. गाठ्यामध्ये प्रमाणे तुकोबाचं बरं का. तुकोबाऱ्या म्हणून तर म्हटले निंदकाचे घर असावे टेशनावर असं म्हणले का असं नाही वाटतं. निंदकाचे घर असावे गावात. गावात म्हणले का गल्लीत म्हणलेत चौकात कुठं म्हटलेत तिकडची भाषा आहे. नेटी. नेटी म्हणजे काय जवळ. निंदकाचे घर असावे शेजारी. ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. पारमार्थिक माणसानं कुणी कसंही का असना त्या बुवाच्या गैरहजेरीमध्ये त्या बुवाच्या माघाऱ्या त्या बुवाबद्दल शब्द न काढलेला बरं. काय बोलायचं का समोर बोला. तुम्ही चांगली आधी वागा आणि मग बोला बरं का. समोरच्याला बोलण्याकरता आपण चांगलं आधी वागलं पाहिजे. आता आपणच भरकी येतो लोकांना ज्ञान सांगालो जमतं का ते? जमत नसते. आमचे महाराज सांगायचे ज्ञान सांगे लोकाला आणि 100 नाकाला जमत नसते. पा कंबर बांधली का त्या पारमार्थिक माणसाने
चांगलं आधी वागलं पाहिजे आणि लोकांना मग ज्ञान सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रमाणे तुकोबाऱ्याचे म्हणले जो कोणी कीर्तनकार नुसतं ज्ञानच सांगायलाय आणि तसं वागत नाही त्याला काय करा म्हणले. हा काय करा. गाठ्यामध्ये प्रमाणे फार गोड येते, आता आठवत नाही. विठाला 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 ब्रह्मज्ञान भरोभरी सांगे आपण करी. काय प्रमाणे ते ब्रह्मज्ञान भरोभरी सांगे आपण न करी थू थू त्याच्या तोंडावरी व्यर्थ सनवरी असं म्हटले. तू का म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी जातोय मग पुरी भोगावया. कुठल्याही पारमार्थिक माणसानं कीर्तन करताना पारमार्थिक करताना अभ्यास कमी करा, अभंगाचार कमी पाठ करा बरं का, पण चांगलं वागलं पाहिजे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं पारमार्थिक माणसानं कोणाबद्दल माघाऱ्या. कबीरजी म्हणतात निंदा मत करना किसी की सच्ची बात है कबीर जी की. अनेकाचे कानी गुण दोष म्हणा नानी तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. कोणता उपाय. जरा देव पाहिजे का अशा पारमार्थिक माणसांनी संतांना मानलं पाहिजे. आता म्हणू नका गुळ संपताला मस्तक ठेंगणा एक नियम आहे आजच्या अभंगाचा. मस्तक ठेंगणा आणि करी संताच्या चरणा. एखादा महात्मा आहे अधिकारी अधिकार संपन्ने तुम्हाला भेटला ना त्या बुवाच्या पाया पडा. आणि कसं पाया पडा. दुरून नाही असा आदाब. त्या बुवाचे पाय आपला माथा टेकवा बरं का. गाथ्यामध्ये प्रमाणे श्री संताची या माथा चरणावरी. पुन्हा एक प्रमाणे मस्तक हे पायावरी या आमदारा खासदार असं नाही या वारकरी संतांच्या असं म्हटलंय. टेकवा माथा कोणाच्या पायावर संत महंतांच्या. ठीक नाही असं म्हटलंय. जे मस्तक संत पुढे झुकत नाही ते कोण आहे. डोकं नाही ते कडू भोपळा आहे. कडू भोपळा एक दोहा आहे रामकथेमधला. ते शिर कटू तुंबरी समतुला जे नमत गुरु समपद मूला. राम शिया राम जय जय राम. राम शिया राम जय जय राम. काय म्हटलंय. ते शिर कटू तुंबरी समतुला जे नमत गुरु समपद मूला. वागा कोणासमोर एखादा महात्मा अधिकारी बरं का त्या बुवाच्या पाया पडा. तुम्हाला काय सांगावं. एखादा अधिकारी महात्मा आपल्या गावामध्ये आला आणि जर त्या बुवाच्या आपण पाया पडलं ना त्या पायामुळं आपलं काय होणार आहे. काही होतं काही बरं का. इथे गाव आहे वसमतच्या पुढं रांजोना देऊलगाव आहे की नाही. तिथे एक आताही बी हरिभक्त आहे. तो पेटी मास्तर तो जात मातंगे तो सटवा महाराज हे का होती का वारला सटवा हाय का वारला तो गेला का. त्याला व्याधी होती कोणती रक्तपेतीची बरं का कुष्ठरोगाची. तो 90च्या पुढे जगला आणि त्याला ती व्याधी आली होती 50 वर्षाच्या कालखंडामध्ये. त्यानं दवाखाने केले वैद्य केले लांब फिरला पण काम जमलं का. काम जमलं नाही. त्यानं काय केलं माहिती काय. एकच फक्त कीर्तन ऐकलं दस्तापूरच्या मारुती महाराज राजुन्यामध्ये आणि फक्त पाया पडला महाराजच्या भावानं. त्या बुवाची व्याधी का ती रगतपेती निघून गेली. कशामुळं महात्म्यांचे पाय लागले पाहिजे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आता मी तर म्हणतो तर आमच्या कोण पाया पडलं तर आमच्या पाया पडण्यामुळं तुमच्या खर्जा वाढतो का कमी होणार नाही. खर्जा ते आमचे पोरं आहेत ना त्यांना खर्जा व्हायला खर्जा पुण्या बुवाच्या पाया पडले कोणाला माहिती आहे. हे आपले पोरं आहेत ना सगळे असं अंग खाजो येतं काऊन रे म्हणजे कुठे कीर्तन गेलो होतो म्हणले पुण्या बुवाच्या पाया पडलो म्हणजे आमची खर्च वाढली म्हणजे पोरांची. अशी आमचे पाय येतं पण सध्या आता विठाला 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 म्हणून मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. जो कोणी पारमार्थिक आहे अशा पारमार्थिक माणसांनी आपली ही जी वाचा आहे ना वाचा बरं का सांभाळली पाहिजे. आपली वाचा फार महत्वाची. मला वाटते माझा वेळ संपत आला. 4 मिनिटं बाकी होते. जाऊ घेऊ का 5 मिनिटं जमतील ना घ्यायला 10-5 मिनिटं आणखीन घ्या. हात धुवून घ्या.
तुम्हाला भेटलं नाही का असं म्हणू नका, राग राग बरं का, घेऊ बाबा घ्या, असं आहे का, असं म्हणतो घेतो, फक्त शेवा संपवतो. विठाला विठाला वचन आणि जेनेर आहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्या माणसाला बरं वाटलं पाहिजे. आपल्या बोलण्यामुळं गाव एकत्र आला पाहिजे. आपल्या बोलण्यामुळं गाव पेटावा का, पेटून नाही. आपल्या बोलण्यामुळं गाव शांत बनलं पाहिजे. काही माणसं सहज बोलतात, पूर्ण गाव पेटतंय, असं न बोललं पाहिजे बरं का. आपल्या बोलण्यामुळे लोकांना बरं वाटलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले, पारमार्थिक माणसांनी आपली वाचा सांभाळली पाहिजे राव. वेचिते वचन जेनेर आहे समाधान. आपलं पूर्ण जीवन, आपला परमार्थ, आपला संसार, आपला प्रपंच कशावर अवलंबून आहे बरं का, आपल्या वाचेवर आहे. वाचेवर ही ज्यांना जीभ सांभाळली का तो जिंकला प्रपंचामध्ये. एक प्रसंग असा आला पहा, भांडणं पेटले, भांडणं कोणाकोणाचे, दाताचे आणि जिभीचे. जीभ म्हणली मी मोठी, दात म्हणले नाही नाही आम्ही मोठे. जीभ काय म्हणती, मी मोठी, दात म्हणले अजिबात नाही आम्ही मोठे. दात म्हणले मी मोठे आणि जीभ म्हणली मी मोठी. शेवटी असं करता 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 दात उठले आणि जिभेला बोलली, बुवा म्हणले जिभी तू एकली आहेस, आम्ही 32 जण आहेस. आम्ही किती जण येत, 32 जण, तू एकली, पुन्हा आमच्या तो मध्ये आहेस, वरून 16 खालून 16, ठीक नाही. म्हणजे पहा तुम्ही हे साच्या पाकाचा येते. जीभ मध्ये, हे जिभे तू पडली एकली, तुला कचकन चावलं दोघांना खाली वरी, तू कोणला बोलती ग. दात बोलले जिभेला, काय म्हणले ध्यान द्या. कबीरजी म्हणतात, दंत कहे जिभकू, दंत कहे जिभकू, हम 32 जन तू अकेली माय, एक बार चबा दिया जाय तो फिर याद कहा ली जाय. अगं जिभे तू पडली एकली, आम्ही जास्त येत, तुला चावलं, तू कोणला बोलती, असं म्हटल्या जिभेनं काय केलं पहा, ते बोलणं घेतलं ऐकून, जीभ उठली, दातांना बोलली, दातांनो मुर्द्यांनो मला मान्य आहे, तुम्ही हा 32 जण, मी एकली हे मला मान्य आहे बरं का, पण तुम्हाला पाणी पाजवायला, तुम्हाला मारायला एकली खूप झाली मी. आणि खरे भांडताना, आता भांडणामध्ये अश्लील, अभद्र, वात्रट, वाईट कोण बोलतंय, दात का जीभ. काय म्हणते जीभ ती, हे तुम्हाला काय समजला, हे करील ते करील, असं कोण म्हणतं, जीभ बोलती बरं का. आणि ज्याला बोलली का तो काय म्हणतो, आगा बोल नको दात पाडील. पडतोय कोण, हा बरं बोलतोय कोण, जीभ. आणि ज्याला बोलली का तो काय म्हणतो का, जीभ का म्हणतो का, असं म्हणतो का, हे दात पडील. बोलती जीभ आणि पडते कोण, दात. ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. आपली वाणी बरं का आपण सांभाळली पाहिजे. पारमार्थिक माणसानं जास्त बोलत जाऊ नये, कमीच बोललं पाहिजे, पण असं बोललं पाहिजे की आपल्या बोलण्यामुळे प्रत्येकाला बरं वाटलं पाहिजे. आमचे महाराज सांगतात, एक बोल सुस्पष्ट बोलावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, आवाचे हारी हारी म्हणावा, आवाचे हारी हारी म्हणावा, संत समागम धरावा, संत समागम धरावा, ब्रह्मानंद होय अवघागा, ब्रह्मानंद होय अवघा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. कमीच बोला पण चांगलं बोला. वेचिते वचन जेने राहे समाधान, तुझं व्हावा ही देव तरी हा सुलभ उपाव. पुन्हा एक नियम आहे तो म्हणजे कोणता, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपण जीवन जगायचे हे आपल्या करता नाही बरं का, हे समाजाकरता. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तुकोबाराय जगले कोणा करता, आपल्या पत्नी करता का नाही, फक्त समाजाकरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. 450 वर्षापूर्वीच्या काळामध्ये त्या पुणे प्रांतामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये एक आसामी होती, श्रीमंत होती. म्हणजे कोणती, तुकोबाचा घराणा इतका श्रीमंत होता की पाहायचं कामच नाही. आदरणीय वैकुंठवासी वक्तेबो आहेत ना, पंढरपूरचे वक्तेबो वारलेले,
त्याच्या मुखातली भाषा आहे. वक्ती बुवा सांगायची की जगद्गुरु तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी लोकांना कर्ज वाटलं होतं. पा किती लाख? 80 लाख. हे ऐकून नाही बरं का, वाचलंय आणि तुम्हाला मग सांगालो. तुकोबारांनी लोकांना कर्ज वाटलं होतं म्हणून 80 लाख. आता मला सांगा 400 वर्षापूर्वी 80 लाख आता किती असतील त्याची गणना कोण करी. तेवढं कर्ज वाटलं होतं आणि ते कर्ज वाटलंय बी आणि ते कर्ज तुकोबारांनी माफही केलं. पा एक असा प्रसंग आला, देहू प्रांतामध्ये लागोपाठ 5 वर्ष पाणी पडणं गेलं आणि न पाणी पडल्यामुळं ढोरं गुरं पशु पक्षी चारा अन्न करता करता माणसं असे पूर लागले. लहान लहान लेकरं अन्न पाणी असं म्हणायचे. पा तरपडायचे आणि मरून जायचे. तुकोबाराय म्हणले अरे 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 समाज उपवाशी मरतोय, आपल्या घरी बळद भरले, गोदाम भरले, पोते भरले, काय कामाचे. तुकोबाराय म्हणले अरे उपवाशी मरू नका, या आणि घेऊन जा. घातला दुकान आणि देती आली अशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार, या आणि घेऊन जा. आणि घेऊन जा असं म्हटल्या अख्खा पुणे जिल्हा तुकोबाच्या घरी आला आणि एका घंट्याच्या आत पूर्ण गोदाम धान्यानं भरलेले रिकामं केले. ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे, माझा मुद्दा पुढे. तुकोबारे विसरले बरं का. जनता आता आपल्या घरी आली, आपल्याला मुलं बाळ येतं, आपल्याला पत्नी, आपल्याला संसार आहे. पण तुकोबारांनी महाराज स्वतःच्या पोटाची केली का परवा? आपल्या पत्नीची केली परवा? नाही परवा. आपल्या पत्नीची मुलाची केली परवा? नाही केली. अरे घेऊन जा म्हणले, पाहू पुढचं पुढे. आणि घेऊन जा असं म्हटल्या लोक आले आणि धान्य घेऊन गेले. पुढे अशी आपत्ती आली. पा तुकोबाची पहिली पत्नी होती, त्याचं नाव काय होतं? रखमाबाई बरं खरं नाव होतं. आणि त्यांना जळला आजार कोणता? दम्याचा. आस्थमा उंबळला, दमा उंबळला. वैद्य म्हणले तुकोबाराय तुमची पत्नी म्हणली दम्यानं त्रस्त, आजार वाढले. आता पत्नी शिरशे म्हणले शेवटची वल्ली म्हणली प्रभावी औषधी म्हणली ती घेऊन जा, काहीतरी खाऊ घाला त्यांना अदुगर आणि पाजा म्हणले गुटी औषध वल्ली म्हणले बरोबर. तुकोबाराय घरी आले महाराज. ती वल्ली अशी घासली आणि पत्नीला औषध करून देणार. वैद्य म्हटले होते काहीतरी खाऊ घाला आणि मग ती वल्ली द्या. तुकोबाराय गेले गोदामात धान्य आणण्याकरता. अक्षरशः घंट्याच्या अगोदर धान्यानं गोदाम पूर्ण भरला होता. लोक आले, एक दाना पण कण होता का? अन्नाचा होता का? एक कण होता का? नव्हता महाराज. घेऊन लोक गेले होते. अक्षरशः तुकोबाराच्या पत्नीनं आणि तुकोबाच्या मुलानं अक्षरशः तुकोबारा समोर अन्न करता आपला प्राण सोडला. स्त्री एक अन्न करता मेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न करता मेली. मला सांगा आपली बायको आपला मुलगा अन्न करता मरतोय, हे कोणाला भाव वाटते को? पांडुरंग बुवा. आपली पत्नी ना आपलं लेकरू अन्न करता प्राण सोडते, अन्न करता मरते, हे कोणाला भाव वाटते का? ते कोण पाहिले? तुकोबांनी पाहिले. आणि त्या तुकोबाच्या एका अभंगावर आपली किती मजा आहे. मला माझा मुद्दा येते. जीवन जगा कोणा करता? या समाजाकरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. काल परवा आपण प्रत्येकाने ती घटना पाहिली. पा मनोज जरांगे या व्यक्तीची, त्या व्यक्तीने समाजाकरता आपला पूर्ण समर्पण जीवनच पूर्ण खर्च केलं बरं का. प्रत्येकाला माहिती अक्षरशः पूर्ण जमीन घातली कशा करता? या आपला समाजाकरता. आज त्याचं नाव झालं कशामुळं? गाथ्यामध्ये प्रमाणे बाण शस्त्र साहुनी गोळी शुरा ठाव उंचस्थळी. असं कार्य असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक माणसानं जीवन जगताना आपल्या प्रपंचामध्ये काय वाटा खर्च करा देवाच्या कामात. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आम्ही आमच्या कालखंडामध्ये आता मी या शेवीला आरंभ केलाय कीर्तनाच्या बरं का. हे जे वर्ष आहे का आपल्या कीर्तनाचं सुभाषराव, वर्ष आपल्या कीर्तनाचं किती वाचल हो? म्हणजे आमचं कीर्तनाचं आपली सर्व्हिस तुमची आमची आपण सोबतची येत ना, एका बॅचचे आपण 20 वर्षाच्या आपला कालखंड आहे परमार्थामध्ये आलेला. तर मी एक निर्णय घेतला होता 20 वर्षापासून कोणत्या गावामध्ये कीर्तन करायला गेलं, कोणत्या गावामध्ये त्या कीर्तनाचा घेतलेला अभंग आणि दक्षिणा किती आली, पैसे कीर्तनाचे किती आले, तर अशी पूर्ण नोंद केलेली आहे. आतापासून नाही 20 वर्षापासून तुमच्या बांगड्यामध्ये कीर्तन किती केले बरं का तुमच्या काळामधली. तेव्हाचे कीर्तन मला आता तारीख वार अभंग दक्षिणा पूर्ण पाठ इथलीच नाही पूर्ण गावची अशी पूर्ण ध्यान केलेलं आहे. आणि ते पूर्ण जमा पैसे केले. आणि तुम्हाला सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आपण तुकोबाचं मंदिर इथं रोडला बांधले बरं का. आता मागच्या वर्षी मंदिर बांधलं, तुकोबाराची मूर्ती बसवली, बाबांना आणलं मी राऊत महाराजांना. ते म्हणले दत्ता महाराज मंदिर बांधणं फार सोपं आहे, पण नेम पाळा काचे मंदिराचे. आता मंदिर कहाणं सोबत आहे, हे जे मंदिर आहे हे कहाणं सोबत आहे पत्त्या नका. कबीरजी म्हणतात हरी नाम बिना नर आईसा है
हरी नाम बिना नर ऐसा है. पुढं म्हटले दीप बिन मंदिर जैसा है. मंदिर म्हटलं की दिवा पाहिजे, भजन पाहिजे, हरिपाठ पाहिजे, काकडा पाहिजे बरं का. अशी परंपरा पाहिजे मंदिरामध्ये. मंदिराला शोभा असते. मला काळजी वाटली होती, म्हणलं तुकोबाचं मंदिर बांधकाम केलंय, आता ही परंपरा जपली पाहिजे. समजा आता लांब कीर्तनाकडे आपण गेलो कीर्तनाला, तिथली पूजा आरती कोण करणार आहे अशी काळजी वाटली होती. म्हणून डोक्यामध्ये कल्पना आली, हे जे पोरं आहेत ना संस्था काढावा आणि काहीतरी चांगलं काम करून तिथं पोरं शिकवी अशी इच्छा मनात आली होती. आणि ती इच्छा भगवंतानं पूर्ण केली. हे जे आमचे विद्यार्थी आहेत ना, हे आमच्या तिथले विद्यार्थी आहेत, हे 12 पोरं आहेत. किती? 12. आणि योग असा 12 पोरापैकी फक्त दोघाचे बाप माळकरी बरं का. बाकी 10 पोरं अशी बापाची येतं की भलते पिणारे. जी 10 पोरं आहेत ना भलते पिणारे. काय करावं बुवा आता, सगळं गरीब माणसं, मग काय करावं. आता आपलं काम कसं आहे, कुठे कीर्तन केलं, कुठे काम केलं, कोणाला पैसे मागायचे नाही, येईल तेवढं घ्यायचं आणि निघून जायचं. काय ते पैसे उरले तेच काम करायचं बरं का मंडळी. तुम्ही आता आपलं रेकॉर्ड पूर्ण चेक करा, कुठलंही बी आपलं साधं घर पहा, वागणं पहा कसं आहे ते. काय जे मला पैसे आतापासून कीर्तनाचे आले ते पूर्ण पैसे मंदिराकरता आपण खर्च केलं. तर आता माझी इच्छा आहे, मला 20 लाख रुपयाचं एक मंडप पुढं करायचं बरं का मंडळी. पण ते करण्याकरता मी मला पैसे मागणार नाही, मी पुढचे पूर्ण कीर्तन करणार, असं काहीतरी काम करून ते काम करणार अशी इच्छा होती. पण काहीतरी आपला परमार्थ पक्का असेल, चांगला असेल, हे भगवंताला पटलं, आवडला. म्हणून तुमच्या गावचे जावं येत आमचे प्रदीपराव, त्यांना भगवंताने पाठवलं आमच्याकरता बरं का. जा म्हणले, त्यांना काहीतरी सहकार्य करा, हातभार लावा. तुमच्या जावयाने आम्हाला सहकार्य बरंचसं केले. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं नाव घेणं बरं का मंडळी, असं म्हटलं बोलता बोलता की त्यांना आवडत नाही नाव घेतलेलं कीर्तनामध्ये. त्यांनी मलाच नाही, आमच्या मुडीकर महाराजांना, ढवळे बुवांना सहकार्य बरंचसं केलंय. आपण ते मंदिर बांधलं का, हे कोणाकरता बांधले? आपल्याकरता नाही, पूर्ण समाजाकरता बांधलेले. त्याचे मुलं आहेत ना, 10-12 मुलं आणले. तुम्ही कोणाला विचारा तुमची फी किती येते, तुम्हाला म्हणताना पैसे किती मागितले, तुम्ही कोणाला विचारा तुमची फी किती येते. कोणाला पैसा मागितलं नाही, काही जे पैसे त्यांनी दिले ते घेतले. आता आमचे गृहमंत्री, आमची बायको स्वयंपाक करते बरं पुरायचा, कुठली भाई नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, नावामणे देवा आणि घरच्या घरीच जेवा बरं का. स्वयंपाक ती पूर्ण करते. तर मी निर्णय घेतलेला आहे या मुलाकरता की बुवा आता आपण कीर्तन करतोय, कोणाला पैसा मागायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण ज्या गावामध्ये काही ते पारमार्थिक वातावरण आहे का, अशा पारमार्थिक गावांनी, सुभाष ध्यान ठेवा, अशा पारमार्थिक गावकऱ्यांनी बरं का सुभाषराव, जे पोरं आहेत ना ते सांभाळायचे, असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 1 महिना एका गावानं ही पोरं सांभाळायची. किती? 1 महिना असा निर्णय घेतलेला आहे. तुमची इच्छा असेल तर आम्हाला सहकार्य करा 1 महिन्याचं बरं का मंडळी. म्हणजे पैसे जाऊ नका, पैसे नाही, काही नाही, काही नाही, फक्त महिन्याचं पीठ, तांदूळ, डाळ जे काही महिन्याचं जाणून देत बरं का मंडळी. आपली इच्छा असेल तर, आमच्या कोणाला असं आग्रह अजिबात नाही. आता अकोली, लोळेश्वर, पुयनी 3 गाव झाली आमची. आम्ही आतापर्यंत कोणाला पैसे मागितले नाही, धान्य पण जमा केलं नाही, गहू पण नाही बरं का. फक्त जे काय लागलं का कोरान शिद्धा ते मागायचा आणि त्या मुलाकरता करायचा, अशी आमची इच्छा होती. कारण मधुकरच्या अन्नाशिवाय तर पुढला बुद्धी येते का, येत नसते, अशी आमची इच्छा होती. आता प्रत्येक बार्शी परत आमच्या आश्रमात पंगत चालू आहे. अधिक मासामध्ये महिनाभर रोजच्या पंक्ती होत्या. तो महिना पूर्ण पार पडला, आम्हाला सहकारी बरंच झालं, सप्ताह पूर्ण केला. आता पुढे स्थापना आहे आपली 4 जूनला तारीख घेतली, आमच्या दादांनी इंदुरीकरांची बरं तारीख घेतलेली आहे. आणि या भागात आलेले महात्मे आदरणीय हरिभक्तीप्रण नामदेव बुवा सानपत ना भगवानगडचे, त्यांचा मुद्दाम नेम घेतला मी कीर्तनाचा आपल्या आश्रमात. अशी मोठी अशी माणसं आणली आपण, पारमार्थिक माणसा. मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, असं आपलं काम असेल ना, मग मात्र तुझं व्हावा आहे देव हा सुलभ उपाव. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, असा अभंगाचा अर्थ होता. असं मत नाही, धावत्या स्पीडने आपण अभंग पाहायचा प्रयत्न केला. आपण सुज्ञ माणसात मोठ्या आनंदाने सत्तेची परंपरा बरं का आपली चालू आहे. हे जे आपण मोठं काम केलं मंदिराचं मंडपाचं, हे पण मी आता मुद्दाम आजच पाहिले, म्हणजे आधी आलो होतो पण तो नव्हतं. हे काम फार मोठं आपण म्हणजे गावाची कळा, घराची कळा, अंगण आणि गावाची कळा
मंदिर अशी परंपरा आहे. आता आपल्या पांगरानगरीमध्ये ते बाजूला तिकडे शेड मोठे होते, म्हणजे शेड असे फार आपण मोठे मोठे केले. आज किती जरी मोठा पाऊस पडला तर आपलं काम बंद पडतं का? बंद पडत नसतं. अशी आपली परंपरा आहे. आपण सुज्ञ माणसात आता एक काम करा, इथं बसल्या बसल्या आपल्या मनामध्ये माऊलीची मूर्ती आणा. एक चाल होईल, चला ऐका, शिवा समाप्ते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली